नागपंचमी म्हणजे फक्त सण नाही, तो आपल्या मातीशी आणि परंपरेशी जोडलेला एक सुंदर दिवस आहे. कोकणात या दिवशी घराघरात बनते खास गोड खांडवी. साधेसे साहित्य, पण त्यातून तयार होणारी चव मात्र खूप खास. आजही आपण आपल्या आई आजीने जपलेल्या ह्या परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कारण आपली परंपरा जिवंत राहिली तर आपल्या मातीचा सुगंधही कायम जिवंत राहील. चला तर मग नागपंचमीच्या या खास दिवशी बनवूया कोकणची पारंपरिक गोड खांडवी. तर ही गोड खांडवी बनवण्यासाठी प्रथम आपण इथे गॅसवर एक पातेली गरम करत ठेवली आहे. आता पातेली गरम करून घेतल्यावर लगेचच इथे अर्धी वाटी गूळ पावडर घालूया. गूळ पावडरचा इथे वापर करत आहे. तुम्ही खडे गूळ चिरूनही घेऊ शकता. आता त्याला आपण 3 वाट्या पाणी घालूया आणि व्यवस्थितपणे गुळाचा सिरप तयार करून घेऊया. इथे पाक अजिबात तयार करून घ्यायचा नाही. गूळ व्यवस्थितपणे विरघळून आणि अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. आता पाण्यात गूळ पावडर घातल्यावर चमच्याने व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. गूळ पावडर असल्यामुळे इथे पाण्यात लगेचच विरघळली जाते. आता हे भांडे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि या गॅसवर इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 2 चमचे आपण छोटे तूप घालूया. तूप जर नसेल तर याऐवजी तुम्ही जो डालडा असतो ते 1 चमचा इथे वापरला तरी चालेल. आता तूप व्यवस्थितपणे विरघळून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी तांदळाचा रवा घरगुती असा तयार करून घेतला आहे. तांदूळ व्यवस्थितपणे 3 ते 4 वेळा धुवून नंतर निथळून कपड्यावर व्यवस्थितपणे फॅनखाली सुकवून अशा प्रकारे जाडसर रवा तयार करून घेतला आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. आता तुपात आपण फक्त 4 ते 5 मिनिटे अशा प्रकारे मीडियम गॅस करून भाजून घेऊया. आता अशा प्रकारे साधारणतः 3 ते 4 मिनिटे रवा भाजून घेत असतानाच लगेचच अर्धी वाटी आपण ओल्या नारळाचा चव त्यामध्ये घालूया आणि लगेचच आपण व्यवस्थितपणे अशा प्रकारे तांदळाबरोबर परतून घेऊया. म्हणजे जी आपली खांडवी आहे ती खमंग अशी लागते. म्हणून आपण खोबरे तांदळाच्या रव्याबरोबरच भाजून घेणार आहोत. आता अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटे अजून आपण हा रवा भाजून घेणार आहोत आणि त्याबरोबर खोबरेही भाजले जाईल. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे आणि त्याचा थोडासा रंगही बदलला आहे. इतपतच आपल्याला दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. आता लगेचच त्यामध्ये जी गुळाचे पाणी दुसऱ्या गॅसवर करून घेतले आहेत ते गरमागरम आपण ह्या रव्याच्या मिश्रणात घालणार आहोत. आता गॅस इथे मी मंद केला आहे. जेव्हा आपण गुळाचे पाणी रव्यामध्ये घालतो तेव्हा गॅस मंद करायचा आहे आणि हलक्या हाताने पाणी रव्याच्या मिश्रणात घालायचे आहे. आता चिमूटभर आपण मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण जरी पातळसर दिसत असले तरी जो तांदळाचा रवा आहे तो पूर्णपणे हे जे पाणी शोषून घेईल आणि रवाही अगदी व्यवस्थित शिजेल. आता भांड्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे हे मिश्रण शिजवून घेऊया. पाहू शकता साधारणतः 6 मिनिटानंतर रवा व्यवस्थित फुलला आहे आणि मिश्रण घट्टसर होत आहे. लगेचच स्वादासाठी आपण वेलची जायफळ पूड पाव चमचा त्यामध्ये घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण जरी पातळसर दिसत असले तरी आपण हे थोडेसे आटवून घेण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून अजून हे मिश्रण व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण व्यवस्थितपणे घट्टसर असे झाले आहे. अगदी परफेक्ट असे खांडवीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता लगेच अशा प्रकारे मिश्रण एकजीव करत राहिल्यावर गॅस बंद करूया आणि हे गरमागरम मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद करून घेतल्यावर इथे मी एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतले आहे. लगेचच जे आपण खांडवीचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते सर्वच्या सर्व या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर अगदी हलक्या हाताने स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे लेवलिंग करून घेऊया. मिश्रण गरम आहे त्यामुळे स्पॅच्युलाला अगदी व्यवस्थितपणे घी लावून घ्यायचे आहे. म्हणजेच तूप लावून घेतल्यावर
अगदी हलक्या हाताने मिश्रण स्प्रेड करून घ्यायचे आहे. पाहू शकता व्यवस्थितपणे आपण लेवलिंग करून घेतली आहे. लगेचच वरून आपण डेकोरेशनसाठी ओल्या नारळाचा चव घालूया. इथे तुम्ही ड्रायफ्रुट्सही वापरू शकता. पुन्हा आपण खोबरे घातल्यावर स्पॅच्युलाने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे दाबून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे खांडवीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता हे मिश्रण खूपच गरम आहे, त्यामुळे पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत. आता साधारणतः अर्ध्या तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपण व्यवस्थितपणे वड्या कापून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजच्या स्क्वेअर आकाराच्या वड्या कापून घेत आहे. पाहू शकता परफेक्ट असे आपण खांडवी तयार करून घेतली आहे. किती अगदी रंग सुरेख असा आला आहे आणि पाहता क्षणी खावीशी अशी वाटत आहे. लगेचच आपण ही थंडगार अशी खांडवी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी परफेक्ट प्रमाणात कोकणातील पारंपरिक पदार्थ चविष्ट अशी खांडवी. ही खांडवी नागपंचमी दिवशी आवर्जून घरोघरी बनवलीच जाते. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या नागपंचमीला ही तांदूळाच्या रव्याची आपण ही जी खांडवी तयार करून घेतली आहे झटपट तयार होणारी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच असेल तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड हाईप हे सर्व तुम्ही करू शकता. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.